नमस्कार, मी सचिन खेडेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो या अद्भुत अफलातून आणि जबरदस्त खेळात, ज्याचं नाव आहे कोण होणार करोडपती. तोंड या शब्दाचा आपण एवढा वापर करतो की तोंड दुखून जाईल. आपण कौतुक तोंड भरून करतो. काही लोक तोंडातल्या तोंडात बोलतात, काही नुसतेच तोंड वाजवतात, काहींना मध्येच तोंड मारायची सवय असते. लिहायचं नसतं ती तोंडी परीक्षा असते. काही लोकांच्या कुणीच तोंडी लागत नाही, तर काहींना तोफेच्या तोंडी द्यावं असं वाटून जातं. कुणाच्या तोंडावरची माशी उठत नाही, तर कुणा अतिशहाण्याला आपण म्हणतो तोंड पाहिले का आरशात. पण तोंडाचा सगळ्यात महत्वाचा उपयोग असतो समस्येला, प्रश्नाला आत्मविश्वासानं तोंड देणं. अशी माणसं हमखास आपल्या खेळात हॉट सीटवर पोहोचतात. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया कालच्या भागातील स्पर्धक संकेत कदम यांचं. संकेत, पुन्हा एकदा स्वागत. थँक्यू. या. संकेत, हो सर. हा मधला वेळ कसा गेला? स्ट्रेस रिलीव्ह झालं होतं थोडंसं, कारण एक सेफ टप्पा पार केला ऑलरेडी. सो बर. इथून पुढे जे काय आहे ते बोनस आहे. सो स्ट्रेस अजिबातच नव्हता. वा, पण तुम्ही खूप तरुण आहात आणि लाखातलं बक्षीस हो सर. हे खरंच खूप मोठं असतं. मला याची कल्पना आहे की तुम्ही अगदी स्वकर्तृत्वानं, स्वतःच्या अभ्यासानं इथवर आलेला आहात आणि आमच्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहेत. पण त्याआधी मला बाबांचं स्वागत करायचं राहिलं. बाबा नमस्कार. नमस्कार. बाबा, स्पर्धकांचा वेळ कसा जातो, कारण त्या चिंतेत जातो, हे सगळं ठीक आहे. मला असं वाटतं जे सोबत करत असतात त्यांचाही फार कठीण जात असतो ना वेळ. हो, बरोबर आहे अगदी. नाही, तो मला म्हणे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. हा. म्हटलं मी काही टेन्शन घेत नाही, तू टेन्शन घेऊ नको. ह्याला म्हणतात नाही तू टेन्शन घेऊ नको, नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका, असा संवाद. पण फार गोड आहे हा संवाद. हो सर. दोघांची अशी इच्छा आहे की आपण दडपण न घेता प्रश्नांची उत्तरं द्यावी. हो सर. आणि आमचाही हाच हेतू आहे हो, की तुम्ही दडपण घेऊ नये. खरं आहे ना? हो सर. माझ्या समोर बसलेले आहेत संकेत कदम. यांनी 10 प्रश्नांची योग्य उत्तर देऊन 3,20,000 रुपये जिंकलेले आहेत. त्यांच्या 2 लाईफलाईन्स शिल्लक आहेत. तर चला खेळूया संकेत कदम यांच्या सोबत कोण होणार करोडपती. संकेत, हो सर. 6,40,000 रुपयांसाठी हा आहे 11वा प्रश्न. ऑलिम्पिक पदक विजेत्या लोव्लिना बोर्गोहेन यांना कोणत्या राज्य सरकारनं पोलीस उपअधीक्षक पदावर नियुक्त केलं आहे? आणि पर्याय आहेत: ए मणिपूर, बी नागालँड, सी मिझोराम, डी आसाम. मणिपूर असं वाटतंय सर, पण आय एम नॉट शुअर. आपण लाईफलाईन घेऊया. लाईफलाईन घेऊया. ठीक आहे, कुठली लाईफलाईन घेणार? फ्लिप द क्वेश्चन. अच्छा, प्रश्न बदलणार. हो सर. ठीक आहे. कम्प्युटरराव, संकेत कदम आपली दुसरी लाईफलाईन घेऊ इच्छितात. बदली प्रश्न कृपया नोंद घ्यावी. संकेत, हो सर. तुम्ही ह्या प्रश्नातून स्वतःची सुटका करून घेतलीत, पण आम्ही सुटका करून घेऊ शकत नाही. आम्हाला काय आहे, उत्तर जाणून घ्यायची एक अतीव इच्छा आहे आणि आमच्या प्रेक्षकांना देखील. हो. काय अंदाज होता? मणिपूर. कम्प्युटरराव, ए मणिपूर लॉक करा. संकेत, ए मणिपूर हे उत्तर तुम्ही दिलं असतं तर खेळ इथंच थांबला असता. डी आसाम हे ह्याचं अचूक उत्तर आहे. हो सर. टोकियो ऑलिम्पिकमध्ये लोव्लिना बोर्गोहेन यांनी बॉक्सिंगमध्ये 69 किलो वजनी गटात कांस्य पदक मिळवलं आहे.
आसामच्या गोलाघाट जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या लोव्लिना यांच्या कामगिरीचा सन्मान म्हणून आसाम सरकारनं त्यांना पोलीस उपअधीक्षक पदावर नियुक्त केलेलं आहे. हो सर. पण काही हरकत नाही, तुमचा खेळ असाच सुरू राहणार आहे, कारण तुम्ही बदली प्रश्न ही लाईफलाईन घेतलेली आहे. बदली प्रश्न अर्थात फ्लिप द क्वेश्चनसाठी संकेत ही आहे विषयांची यादी. तुम्ही यातला कुठला विषय निवडाल? चालू घडामोडी. चालू घडामोडी. ठीक आहे. कम्प्युटरराव, संकेत कदम यांनी चालू घडामोडी हा विषय निवडलेला आहे. चालू घडामोडी या विषयावरचा 6,40,000साठी नवीन प्रश्न कृपया सादर करा. 2022च्या टाइम मॅगझिनच्या 100 प्रभावशाली व्यक्तींच्या नामावलीमधील करुणा नंदी कोणत्या क्षेत्राशी निगडित आहेत? आणि पर्याय आहेत: ए डॉक्टर, बी वकील, सी शिक्षक, डी पत्रकार. कन्फ्युजन पुन्हा 2 ऑप्शन्समध्ये आहे, वकील आणि पत्रकार. पत्रकार वाटतंय. आपल्याला वेळेचं बंधन नाही आहे. तुम्ही सगळ्या पर्यायांचा विचार करू शकता. सर बी वकील लॉक कर. बी वकील. हो. कम्प्युटरराव, बी वकील लॉक करा. दोन पर्याय वाटत होते, पत्रकार आणि वकील. एकदम पत्रकाराचं वकील कसं काय झालं? कुठेतरी वाचल्यासारखं आणि क्लिक झालं, सो त्या इन्स्टिंक्ट सोबत गेलो. संकेत, तुम्ही ए डॉक्टर हे उत्तर दिलं असतं तर ते चुकीचं ठरलं असतं. तुम्हाला वाटणार डी पत्रकार हे उत्तर जर तुम्ही दिलं असतं तर तेही चुकीचं ठरलं असतं. बी वकील हे बरोबर उत्तर. वा वा वा, अप्रतिम. हे अगदी बरोबर, अगदी त्या क्षणी तुम्हाला आठवलं आणि उत्तर तुम्ही अचूक दिलं. 6,40,000 ही रक्कम तुम्हाला मिळालेली आहे. खूप खूप शुभेच्छा. संकेत कदम 6,40,000. हा मी इथंच ठेवलेला हो आहे. सर. एक तुमच्याकडे आहे, एक माझ्याकडे आहे. संकेत, हो सर. फार छान खेळलात तुम्ही. आणि उत्तर आधी प्रश्न कठीण आला, मग लाईफलाईन घेतली, चालू घडामोडी. अर्थात तुम्हाला अभ्यासासाठी हो. स्पर्धा परीक्षेच्या ह्या सगळ्या घटनांकडे बारीक लक्ष द्यायचं हो, असतं. हो. पण केलेला अभ्यास आणि इथल्या वातावरणात आठवलेला अभ्यास यात देखील तफावत असते. तुम्हाला अगदी अचूक उत्तर आठवलं. खूप शुभेच्छा. Thank you. 6,40,000 ही रक्कम तुम्हाला मिळालेली आहे. इतका परीक्षेचा काळ असतो हा, की अशीच सगळ्या माणसांची परीक्षा कोरोना हो. न घेतली आणि 2 वर्ष साधारणतः त्या दडपणाखाली माणसं राहिली. हो. तुमच्याकडे कुटुंबामध्ये 50 मंडळी आहेत. हो सर. आणि इतकं मोठं कुटुंब आहे, आम्ही फोटो देखील पाहिला व्हिडिओमध्ये. तर ह्या सगळ्या कुटुंबामध्ये तुम्ही स्वतःची काळजी कशी घेतलीत? सर 50 लोक जसं तुम्ही म्हणाला सोबत राहतो आणि कोरोनाचं इन्फेक्शन आमच्याही गावात खूप वाढलं होतं. पण सुदैवाने आसपासचे सगळे लोक बाधित असताना आमच्या वस्तीवर मात्र कोणीच बाधित झालं नाही. कारण समूहात राहताना जबाबदारीने तुम्हाला वागायला लागतं आणि त्या जबाबदारीची जाणीव आमच्या घरातल्या सगळ्या ज्येष्ठ मंडळींना होती.
कारण कामानिमित्त त्यांनाही बाहेर जावं लागत होतं. हम्म. पण आल्यानंतर पहिली गोष्ट, कारण आपल्या घरात छोटी मुलं आहेत याचं कुठेतरी त्यांना लक्षात असल्यामुळे पहिली गोष्ट आल्यानंतर ते काय करत होते तर कपडे पहिले बाहेर काढणे आणि आंघोळ करणे. इतकंच नाही तर ते ज्या गाडीवर फिरून आलेत त्या गाडीवर ते इतकं सॅनिटायझर मारायचे की कधी आम्हाला असं वाटायचं की इंजिनवर सॅनिटायझर म्हणून पेट घेईल की काय. पण त्या काळजीपोटी त्याची तमा न बाळगता पूर्ण गाडी सॅनिटाईज करून स्वतः आंघोळ वगैरे करून वाफ घेऊन आणि मग ते इतरांच्या कॉन्टॅक्टमध्ये येत होते. आणि ही घेतलेली काळजी कुठेतरी फळास आली आणि आम्ही कोणीच देवाच्या कृपेने इन्फेक्ट झालो नाही कोरोनामुळे. कमाल. खरंच तुम्ही आणि तुमचं कुटुंब एक आदर्श उदाहरण आहात की अशी ही काळजी कुटुंबाची आणि प्रत्येकानं स्वतःची घेतली तर आपण ह्या रोगाला लांब ठेवू शकतो. नाही, खरंच खूप कौतुक आहे. Thank you. आणि अर्थात सगळ्या जबाबदार मंडळींचं देखील खूप कौतुक आहे. आपण पुढच्या प्रश्नाकडे येऊया. पुढचा प्रश्न 12,50,000 रुपयांसाठी आहे. आता तुमच्याकडे एक लाईफलाईन शिल्लक आहे. हो. उत्तराची खात्री असायला हवी. हो. तयार? हो सर. 12,50,000 रुपयांसाठी हा आहे 12वा प्रश्न. 1933 ते 1945 या काळात नाझी जर्मनीमध्ये कोणता नेता सार्वजनिक प्रबोधन आणि प्रचार मंत्री होता? आणि पर्याय आहेत: ए. अल्बर्ट स्पियर, बी. जोसेफ गोबल्स, सी. हायनरिक हिमलर, डी. हर्मन गोरिंग. सर बी. जोसेफ गोबेल्स. बी. जोसेफ गोबल्स. खात्री आहे उत्तराची? हो सर. काय करू? लॉक करा सर. कम्प्युटर राव. बी. जोसेफ गोबल्स लॉक करा. अल्बर्ट स्पियर, हेनराइक हिमलर, हर्मन गोरिंग आणि जोसेफ गॉबल्स. तुम्हाला हे ठाऊक होतं? हो सर, कारण राजकारणाशी निगडीत जेव्हा न्यूज वाचत असतो तेव्हा एकमेकावर गोबेल्स नीती अवलंबल्याचा कायम आरोप केला जातो विरोधी पक्षांकडून. सो प्रोपगँडा पसरवण्यासाठी ते असा वर्ड वापरतात. सो जोसेफ गोबेल्स असं वाटतं की असेल. बी. जोसेफ गॉबल्स हे संकेत बरोबर उत्तर आहे. वा, अप्रतिम 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 तुम्ही खेळलात. 12,50,000 ही रक्कम तुम्ही जिंकलेली आहे. मला पुन्हा एकदा संधी ऑटोग्राफची. संकेत कदम 12,50,000. संकेत, हो सर. आत्ता काय वाटतंय मागे वळून पाहताना? जॉब सोडल्यानंतर जे काही पैसे कदाचित मी जॉबमधून कमावू शकलो असतो तिथपर्यंत तर मी पोहोचलोय. आणि जे मी म्हणालो एव्ही मध्ये की स्पर्धा परीक्षांची तयारी करतो आहे त्यात यश यावं अशी इच्छा आहे. पण कदाचित ते जर आलं नाही तर या रकमेचा उपयोग मी माझ्या बिझनेससाठी करण्याचा विचार करतो आहे. सो एक समाधानकारक रक्कम आता निश्चितच जमा झाली आहे सर. सो व्हेरी हॅपी अबाउट इट. वा, आमच्याही शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत. याच्या पुढचा जो प्रश्न आहे तो 25 लाख रुपयांसाठी आहे. पुन्हा एकदा उत्तराची खात्री असायला हवी. एकच लाईफलाईन आता तुमच्याकडे शिल्लक आहेत. प्रश्न आपल्याकडे 3 आहेत. आत्ता तुम्ही 12,50,000 रुपये जिंकताय. अचूक उत्तर तुम्हाला 25 लाख मिळवून देणार आहे आणि चुकीचं उत्तर 9,30,000 काढून घेणार आहे. हो सर. तयार? हो. 25 लाख रुपयांसाठी हा आहे 13वा प्रश्न. (1983) मध्ये पुढीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाला भौतिकशास्त्राचं नोबेल पारितोषिक विल्यम ऑल्फ्रेड फाउलर यांच्या सोबत विभागून देण्यात आलं होतं? आणि पर्याय आहेत: ए. सुब्रमण्यम चंद्रशेखर, बी. सी. व्ही. रमण, सी. हरगोविंद खुराना, डी. सत्येंद्रनाथ बोस.
सी व्ही रमणांना 1954च्या अराउंड मिळालं होतं सर नोबेल. सो सी व्ही रमन इज नॉट द ऑप्शन. हरगोबिंद खुरानांना बायोलॉजी मिळालं होतं आय गेस. ए आणि सी डी मध्ये कन्फ्युजन. सर लाईफलाईन येईल. लाईफलाईन. हो. ठीक. कम्प्युटर राव, संकेत कदम आपली तिसरी आणि शेवटची लाईफलाईन घेऊ इच्छितात. व्हिडिओ फ्रेंड, कृपया नोंद घ्यावी. पाहूया तुम्ही दिलेल्या 3 मित्रांची नावं. सुभाष देशमुख, शुभम जाधव, नितीन देशमुख. कोणाला ठाऊक असेल याचं उत्तर? शुभम जाधव यांना. ठीक. कम्प्युटर राव, शुभम जाधव यांना व्हिडिओ कॉल लावण्यात यावा. काय करतात शुभम? तेही ॲप्टिट्यूड टीचर म्हणून काम करतात. अच्छा. शुभम नमस्कार, मी सचिन खेडेकर बोलतोय कोण होणार करोडपती मधनं. नमस्ते सर. शुभम, माझ्या समोर संकेत कदम बसलेले आहेत. यस सर. आणि मला हे तुम्हाला सांगायला अतिशय आनंद होतोय की ते 12,50,000 रुपये जिंकतायत. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन संकेत. आणि तुम्ही मदत केली तर 25 लाख रुपये जिंकणार आहेत. ओके सर. या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तुमच्याकडे केवळ 45 सेकंदाचा अवधी आहे. ओके सर. या पुढचा आवाज संकेत तुमचा आणि तुमची वेळ सुरू होते आत्ता. प्रश्न असा आहे, हू शेअर्ड दी 1983 नोबेल प्राइज फॉर फिजिक्स विथ विलियम ए फाउलर. 1983 नोबेल प्राइज वॉज शेअर्ड विथ whom? सुब्रमण्यम चंद्रशेखर, सी व्ही रामन, हरगोबिंद खुराना, सत्येंद्रनाथ बोस. ओके. बी आणि डी ऑप्शन नाहीये. ए आणि सी मध्ये कन्फ्युजन. सी व्ही रमन आणि सत्येंद्रनाथ का नाही वाटत आहेत? सी व्ही रमन 1928च्या ओके ओके. आणि सत्येंद्रनाथ? आहे. सत्येंद्रनाथ. सत्येंद्रनाथ बोसांना मिळालंय की नाही? ओके. सो सुब्रमण्यम चंद्रशेखर मलाही वाटत होतं. जाऊ? 50-50 गोइंग फॉर 9. ओके. ए संकेत. आणि डी मलाही वाटत होतं. त्यातलं ए त्यांनी आणि डी वाटत होतं. त्यातलं डी त्यांनी एलिमिनेट केलंय. हो. सो खूप स्ट्रॉंगली सुब्रमण्यम चंद्रशेखर वाटतंय. आपल्याकडे वेळेचं बंधन नाहीये, पण आता तुमच्याकडे कुठलीही लाईफलाईन नाही. क्विट. काय करू? क्विट करूया. ठीक आहे. कम्प्युटर राव, संकेत कदम आपला खेळ इथंच सोडू इच्छितात. कृपया परवानगी द्यावी. संकेत, 12,50,000 ही रक्कम तुम्ही जिंकलीत. तुम्हाला खूप शुभेच्छा. थँक्यू सर. 25 लाख रुपयांचा हा प्रश्न होता. उत्तराची खात्री वाटत नव्हती. आम्हाला हे उत्तर जाणून घ्यायचंय, आमच्या प्रेक्षकांना द्यायचंय. सर- काय लॉक करू? ए सुब्रमण्यम चंद्रशेखर. कम्प्युटर राव, ए सुब्रमण्यम चंद्रशेखर लॉक करा. संकेत, इन्स्टिंक्ट, अंदाज, मदत, प्रत्येक भावनेकडे तुम्ही अगदी अभ्यासपूर्वक पाहिलं. तुम्हाला ए हे उत्तर वाटत होतं. संकेत, तो अंदाज यावेळेला तुम्ही सांगायला हवा होता. My ए goodness. सुब्रमण्यम चंद्रशेखर हे बरोबर उत्तर आहे.
तर यांचा एक फोटो मी आता घरात लावणार आहे. 1983 मधील भौतिकशास्त्राचं नोबेल पारितोषिक भारतीय शास्त्रज्ञ सुब्रमण्यम चंद्रशेखर यांना ताऱ्यांच्या रचनेशी निगडित प्रक्रिया आणि ताऱ्यांची उत्क्रांती या महत्त्वपूर्ण संशोधनाबद्दल मिळालं होतं. काही हरकत नाही. 12,50,000 ही रक्कम तुम्ही जिंकलेली आहे संकेत. हो, सर. तुमच्या पुढील आयुष्यासाठी, करिअरसाठी, तुमच्या कुटुंबासाठी आमच्या मनपूर्वक शुभेच्छा. लाखो व्यक्तींमधनं एका व्यक्तीला या हॉट सीटवर बसण्याची संधी मिळते. हो सर. तुम्हाला मिळते ही चांदीची मुद्रा. थँक्यू सर. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सर. या. आपण खेळत होतो संकेत कदम यांच्याबरोबर आणि 12,50,000 ही रक्कम ते इथं जिंकले. 1983 सालचं नोबेल पारितोषिक फावलर यांच्याबरोबर चंद्रशेखर सुब्रमण्यम यांनी जिंकलेलं होतं. हे उत्तर त्यांना माहीत असून त्यांनी त्यावेळेला दिलं नाही, पण काही हरकत नाही. 12,50,000 ही रक्कम त्यांनी जिंकली. त्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आता पुन्हा एकदा संधी आपल्या उरलेल्या स्पर्धकांना हॉट सीटवर येण्याची. आता बघूया कोण अचूक आणि योग्य वेळ साधतंय ते. अचूक आणि वेगवान उत्तरासाठी हा आहे तुमचा प्रश्न. पुढील राज्यांच्या राजधान्यांना पूर्वेपासून पश्चिमेच्या दिशेनं योग्य क्रमानं लावा. आणि हे आहेत तुमचे पर्याय. ए रांची, बी गांधीनगर, सी आगरतळा, डी भोपाळ. वेळ संपलेली आहे. बघूया याचा योग्य क्रम काय आहे. सी आगरतळा, ए रांची, डी भोपाळ, बी गांधीनगर, सी ए डी बी. आणि आता पाहूया किती जणांनी हा योग्य क्रम लावलाय ते. 3 जणांनी योग्य क्रम लावलाय, पण सगळ्यात आधी क्रम लावून हॉट सीटचा मान मिळवलाय अनुराधा कोळी. अनुराधा, खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. अनुराधा, खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच सर. थँक्यू. धन्यवाद तुमचे. म्हणजे मी इतक्या वर्षानंतर इतके वर्ष झालं प्रयत्न करत होते आणि आज शेवटी मी या हॉट सीटवर बसले. खूप आनंद होतोय सर मनापासून. हा प्रवास किती कष्टप्रद होऊ शकतो याची मला कल्पना आहे की अनेक वर्ष माणसं प्रयत्न करत असतात आणि ही हॉट सीट काही लकी मंडळींनाच मिळत असते. आणि आजच्या आमच्या लकी स्पर्धक आहेत अनुराधा कोळी. शुभेच्छा. थँक्यू सो मच. माझ्या समोर बसलेल्या आहेत अनुराधा कोळी. या मूळच्या सांगलीच्या आहेत हो सर. आणि ह्या आदिवासी विकास विभागात काम करतात. आधी त्या प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करत होत्या, पण तडकाफडकी नोकरी सोडून त्यांनी सरकारी नोकरीच करायची असं ठरवलं. तुम्हाला कोणी टोचून बोललं तर एकदम तुम्ही तडकाफडकी राजीनामे वगैरे देता, चिडता? हं? हो सर. ॲक्च्युली असं झालेलं की मी कस्टमर रिलेशनशिप्समध्ये होते. माझा छान जॉब होता. सगळं व्यवस्थित चाललेलं, पॅकेज छान होतं, कंपनीही खूप छान होती. पण तिथे कस्टमर्स वगैरे एस्केलेशन जे कॉल्स असायचे, तर मी ते हँडल करायचे. एका कस्टमरला मी खूप समजावायचा प्रयत्न केला, की "सर, तुम्ही जे कंपनीकडे मागणी करताय, तर ते शक्य नाही होणार, कारण हे आमच्या कंपनी पॉलिसीच्या अगेन्स्ट आहे." हं. तर त्या कस्टमरने मला सरळ सांगितलं, "हू द हेल आर यू अँड आय विल कॉस्ट युअर जॉब. मैं तेरी जॉब खा जाऊंगा." मी ते ऐकलं. माझं कुठेतरी डोकं फार सणकलं. म्हटलं, कोण कुठला माणूस, तो कुठे बसलेला आहे आणि तो मला सांगतो जो जॉब मी इतक्या मेहनतीने मिळवलाय, तो जॉब मला सांगतो की मी तुझी जॉब खाईन. मग ती गोष्ट मला फार खटकलेली. त्याच्यामुळे त्याच दिवशी मी राजीनामा लिहिला. माझे जे सीनियर्स होते ते मला समजावत होते की "अरे, तू
तो तुला नाही, तो कंपनीला बोलतोय. पण माझं डोकं इतकं सणकलेलं, की कंपनीला बोलतोय, पण ती बोलणी मी ऐकते. आणि मला आता असा कुठलाही जॉब नाही करायचा, जिथे मी अशी बोलणी ऐकेन, की मी तुझा जॉब खाईन. मग मी आता केली, तर मी सरकारी नोकरीच करणार. मी तो जॉब सोडला आणि त्यानंतर 2-3 महिने मी माझ्या गावी जाऊन राहिले आणि तिथे मी अभ्यास केला आणि त्या अभ्यासानंतर मग परीक्षा देऊन मी आदिवासी विकास विभागामध्ये क्लेरिकलचा जॉब आहे माझा, तिथे जॉबला लागले. असा बाणेदारपणा पाहिजे की मी नाही कोणाचं ऐकून घेणार. नाही, पण आता मी खरं सांगू का अनुराधा, माझं ऐकावंच लागेल. म्हणजे आता काय आहे, तुमचं आता- ऐकण्यासाठी सर खूप वर्ष प्रयत्न केलेला. नाही म्हणजे आता काय आहे, माझी पण आहे नोकरी. म्हणजे किती तुम्ही बाणेदारपणे मला सांगितलं तरी काय मला मला करावीच लागेल नोकरी. त्यामुळे माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील. आणि तुमची तयारी आणि एकूण तुमचा माना बघून तुम्ही खूप छान खेळणार आहात, अशा आमच्या शुभेच्छा आहेत तुम्हाला. धन्यवाद सर. थँक्यू सो मच. तुमच्या सोबत कोण आले आज? माझ्यासोबत माझी मोठी ताई आलेली आहे. ताई नमस्कार, काय नाव? माझं नाव सर सुवर्ण कमलाकर कोळी. बर, तुमचं मनपूर्वक स्वागत आमच्या कार्यक्रमामध्ये. धन्यवाद सर. तर चला खेळूया अनुराधा कोळी यांच्या सोबत कोण होणार करोडपती. अनुराधा, 1000 रुपयांसाठी हा आहे पहिला प्रश्न. एका प्रसिद्ध मराठी म्हणीनुसार पळसाला पाने टिंब टिंब. आणि पर्याय आहेत A13, B3, C30, D300. सर B3, पळसाला पाने 3. लॉक पळसाला पाने 3. काय करू? लॉक करा. B3. कम्प्युटर राव, B3 लॉक करा. B3 हे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न 2000 रुपयांसाठी आहे. हा आहे दुसरा प्रश्न. पृथ्वी हा ग्रह कोणत्या आकाशगंगेत आहे? आणि पर्याय आहेत A सॉल्टी वे, B मिल्की वे, C डस्टी वे, D ऑइली वे. सर B मिल्की वे. बी मिल्की वे. हो, काय करू? लॉक करा. कम्प्युटर राव, बी मिल्की वे लॉक करा. ठाऊक होतं, अंदाज होता? सर ठाऊक होत मिल्की वे. बी मिल्की वे हे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न 3000 रुपयांसाठी आहे. हा आहे तिसरा प्रश्न. दिवाळीमध्ये वसुबारसेच्या दिवशी पुढीलपैकी कोणत्या प्राण्याची पूजा करतात? आणि पर्याय आहेत A गाय, B नाग, C वाघ, D हत्ती. सर A गाय ला लॉक करा. A गाय. हो. कम्प्युटर राव, A गाय लॉक करा. A गाय हे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे 5000 रुपयांसाठी. हा आहे चौथा प्रश्न. पुढीलपैकी कोणती फळभाजी वेलीवर पिकत नाही? आणि पर्याय आहेत A पडवळ, B भोपळा, C भेंडी, D काकडी. सर C भेंडी लॉक करा. C भेंडी. भेंडी लॉक करा. कम्प्युटर राव, C भेंडी लॉक करा. C भेंडी हे बरोबर उत्तर आहे. आता ह्याच्या पुढचा प्रश्न आपल्याला आपल्या खेळाच्या पहिल्या टप्प्यावरती घेऊन जाणार आहे. आता आपण खेळाच्या पहिल्या टप्प्यावरती येणार आहोत 10,000 रुपयांसाठी. हा आहे पाचवा प्रश्न. पुढील गाणं कोणत्या चित्रपटातील आहे ते ओळखा. आम्ही तुम्हाला एक व्हिडिओ दाखवणार आहोत आणि मग मी पर्याय सांगतो. ठीक आहे? व्हिडिओ प्लीज. आणि पर्याय आहेत A येरे येरे पैसा, B पैसा झाला खोटा, C तुला देतो पैसा, D पाऊस आला मोठा.
सर मी लाईफलाईन वापरेन ऑडियन्स पोल. कम्प्युटरराव थांबा. कम्प्युटरराव, अनुराधा कोळी आपली पहिली लाईफलाईन वापरू इच्छितात. जनमताचा कौल कृपया नोंद घ्यावी. प्रेक्षक हो, पहिल्याच टप्प्यामध्ये तुमची गरज भासलेली आहे. तुमच्या हातात वोटिंग मीटर्स आहेत आणि ह्याचं उत्तर देण्यासाठी तुमच्याकडे केवळ 15 सेकंदाचा अवधी आहे. तुमची वेळ सुरू होते आत्ता. ए ये रे पैसा 54%, बी पैसा झाला खोटा 32%, सी तुला देतो पैसा 0% आणि डी पाऊस आला मोठा 14%. सर मी ऑडियन्स बरोबर जाईन. ए रे पैसा. कम्प्युटरराव, ए ये रे पैसा लॉक करा. अनुराधा, सर ये रे पैसा हे बरोबर उत्तर आहे. ए. थँक्यू ऑडियन्स. थँक्यू ऑडियन्स. ये रे पैसा 10,000 ही रक्कम तुम्हाला मिळालेली आहे. अनुराधा, आज 10,000 ही रक्कम तुम्ही इथून अगदी गॅरंटीड घेऊन जाणार आहात. खूप खूप शुभेच्छा. आता आपण खेळाच्या दुसऱ्या टप्प्यावरती आहोत. आता तुम्हाला 60 सेकंदाचा अवधी मिळणार आहे उत्तर देण्यासाठी. आता तुमच्याकडे 2 लाईफलाईन शिल्लक आहेत. तयार? 20,000 रुपयांसाठी हा आहे 6वा प्रश्न. मार्मिक या मासिकाचे संस्थापक संपादक कोण होते? आणि पर्याय आहेत: ए आचार्य अत्रे, बी यशवंतराव चव्हाण, सी पु ल देशपांडे, डी बाळासाहेब ठाकरे. सर डी बाळासाहेब ठाकरे. लॉक करा. ठीक. कम्प्युटरराव, डी बाळासाहेब ठाकरे लॉक करा. डी बाळासाहेब ठाकरे बरोबर उत्तर आहे. तुम्हाला ठाऊक होतं 20,000 ही रक्कम तुम्हाला मिळालेली आहे. आत्ता ज्या विभागात तुम्ही काम करता, हो, सर. आदिवासी विकास विभाग, त्यामध्ये काय तुमच्या कामाचं स्वरूप आहे? सर राज्य शासनाचा विभाग आहे हा. या विभागाअंतर्गत आम्ही आदिवासी बांधवांसाठी काम करतो. बऱ्याचशा योजना आहेत त्याच्यामध्ये. पण पर्टिक्युलरली मी जेव्हा प्रोजेक्ट ऑफिस डहाणूमध्ये कार्यरत होते गेली 7 वर्ष, तर तिथे मी शिष्यवृत्ती हा विभाग हाताळायचे. जिथे जी मुलं आहेत म्हणजे वसई विरारपासून डहाणूपर्यंतच्या महाविद्यालयात शिकणारी जी मुलं आहेत, ती मुलं त्या मुलांना शिष्यवृत्ती ग्रांट करणं, अप्रूव्ह करणं, हे काम माझं होतं. त्यांच्याकडून अगदी कधी फॉर्म भरून घेणं, त्यांच्या चुका झाल्या असतील फॉर्ममध्ये तर त्या सॉर्ट आउट करून देणं. तर मग तिथे त्या मुलांना मदत करून मी हवा बदलत आहे. बर. पुढचा प्रश्न 40,000 रुपयांसाठी आहे. हा आहे 7वा प्रश्न. पुढीलपैकी कोणते एक ऋषींचे आणि पक्षाचेही नाव आहे? आणि पर्याय आहेत: ए वसिष्ठ, बी भारद्वाज, सी अंगिरस, डी अत्री. सर बी भारद्वाज. बी भारद्वाज. हो. काय करू? सर लॉक करा. बी भारद्वाज. कम्प्युटरराव, बी भारद्वाज लॉक करा. बी भारद्वाज हे बरोबर उत्तर आहे. 40,000 ही रक्कम तुम्हाला मिळालेली आहे. याच्या पुढचा प्रश्न 80,000 रुपयांसाठी आहे. हो सर. अनुराधाताई तयार? हो सर. चला. 80,000 रुपयांसाठी शाळा सुटली, पाटी फुटली. भोंगा वाजलाच, पण काही हरकत नाही. आपण तुमच्याबरोबर हा खेळ उद्या पुन्हा इथूनच सुरू करूया.
डेव्हिड ओगिल्वी म्हणजे जगातल्या जाहिरात क्षेत्राचा पितामह मानलं जाणारं व्यक्तिमत्व. जगातली एक अत्यंत यशस्वी जाहिरात संस्था त्यांनी उभी केली. अनेक मोठमोठ्या ब्रँडला त्यांच्या वस्तू विकायच्या कशा याचा मार्ग त्यांनी दाखवला. पण मला सांगायची गोष्ट वेगळी आहे. डेव्हिड ओगिल्वी हे आधी शेती करायचे. आपल्याकडे काही लोक असं म्हणतात की शेतकरी त्याचा माल विकू शकत नाही. पण शेतकऱ्यानं ठरवलं तर तो काय करू शकतो हे डेव्हिड ओगिल्वी यांनी दाखवून दिलं. आपण काळजी घेऊ, आनंदी राहू आणि बघत राहू कोण होणार करोडपती. थँक्यू.